Hello everyone. We start our next topic that is anti-malarial agent. ओके, मलेरिया म्हणजे सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी ह्याबद्दल स्टडी केलेली आहे. ओके, काय असते मलेरिया म्हणजे जे की ॲनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे, ओके, एका डासाच्या फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे तो डिसीज ट्रान्समिट होतो. ओके, पुअर हायजिनिक कंडिशनमध्ये और पुअर सॅनिटायझेशनमुळे. बरोबर आहे, आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली जेव्हा मॉस्किटो त्या पर्सनला बाईट होतो त्या ठिकाणी फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो त्या ठिकाणी ट्रान्समिट होतं आणि काय व्हायला लागतं, आपल्याला मलेरियल सिम्पटम दिसायला लागतात. तर हे स्पाझमोडियम जी स्पेसिस आहे, ही स्पाझमोडियम स्पेसिस 4 टाईपची आहे. पहिली आहे पी फॅल्सिफेरम, पी ओव्हेल, पी वायोवॅक्स आणि पी मलेरी. तर सिम्पटम्स ऑफ मलेरियल इन्फेक्शन्स आर, सगळ्यांना माहिती मलेरियाची इन्फेक्शन झाले की आपल्याला थंडी वाजायला लागते, थंडी वाजून ताप येतं, ॲनिमिया होते, एनलार्जमेंट ऑफ लिव्हर होते, नंतर बॉडी पेन आणि स्वेटिंग. ओके, ह्यासारखे सिम्पटम दिसायला लागतात. ओके, ह्याला आपण म्हणतो मलेरिया. राहीन सगळ्यांना लक्षात. हे झाले सिम्पटम त्याचे. काय काय होतं, थंडी वाजून ताप येतो, वॉमिटिंग होते, मळमळ व्हायला लागतं, नंतर एनलार्जमेंट ऑफ लिव्हर होते. ओके, आणि एनलार्जमेंट ऑफ लिव्हर झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार, पर्सनला बॉडी पेन होते आणि स्वेटिंग व्हायला लागते. हे सगळे कशाचे सिम्पटम्स आहेत, मलेरिया. ओके, आता ह्या ठिकाणी बघू आपण लाईफ सायकल ऑफ मलेरिया. हे सगळं झालं मलेरियाचं. आणि जे एजंट आहेत, असे एजंट जे त्या मलेरियल इन्फेक्शनवर ट्रीट करतो त्याला आपण म्हणतो अँटी मलेरियल एजंट ऑर अ ड्रग विच प्रिव्हेंट और क्युअर द मलेरिया आर कॉल्ड ॲज अँटी मलेरियल ड्रग. आता बघू आपण त्याची लाईफ सायकल कशी असते, की मलेरिया बॉडीमध्ये कसा जाऊन त्याचं, कारण की तुम्हाला माहिती मलेरिया हा कम्युनिकेबल डिसीज आहे. तर हा कम्युनिकेबल कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. ओके, ते बघू आपण त्याच्या लाईफ सायकल ऑफ मलेरियामध्ये. चला आता आपण बघू लाईफ सायकल ऑफ मलेरिया. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला मॉस्किटो बाईट दिसत आहे. ओके, ह्या ठिकाणी असेक्स्युअल रिप्रोडक्शन ह्युमनमध्ये होत असते आणि ह्या ठिकाणी मॉस्किटोमध्ये कोणतं रिप्रोडक्शन होते, सेक्स्युअल. म्हणजे ह्या ठिकाणी 2 टाईपच्या सायकल तुम्हाला बघायला भेटतील. अर्धी सायकल कशामध्ये होते, माणसांमध्ये होत असते आणि अर्धी कुठं होते, मॉस्किटोमध्ये. बघा, जेव्हा आपल्याला डास चावतो, कोणता, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो बाईट करतो, तेव्हा तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि एंटर केल्या काय करतो, आधी लिव्हरमध्ये जाऊन मस्त स्टेबल बनतो. जेव्हा तो लिव्हरमध्ये असतो तेव्हा तो स्वतःला काय करतो, मल्टिप्लिकेशन आणि स्वतःची ग्रोथ करत असतो. बरोबर आहे, आणि ग्रोथ करून स्वतःला स्ट्रॉंग बनवतो. आता ह्या ठिकाणी जेव्हा तो स्पोरोझाईटच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये असतो तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे सिम्पटम दिसत नाहीत. बरोबर आहे, सिम्पटम दिसल्या नाहीमुळे आपल्याला कळतच नाही की आपल्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम आलेला आहे. बरोबर आहे, त्यामुळे तो स्वतःचं मॅच्युरेशन करतो आणि त्या स्पोरोझाईटचं कन्वर्जन कशामध्ये करतो, मेरोझाईट्समध्ये. आणि मेरोझाईट्स मीन्स नथिंग बट द मॅच्युअर अँड ग्रोईंग सेल. ओके, मग ती जोपर्यंत ते रक्ताच्या बाहेर असतं त्या स्टेजला आपण म्हणतो इरिथ्रोसायटिक स्टेज. काय म्हणतो, इरिथ्रोसायटिक स्टेज. आणि जेव्हा एकदा का ते मेरोझाईट्स ब्लडमध्ये एंटर करतात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सिम्पटम दिसायला लागतात, जेव्हा ते काय करतात, RBCला रप्चर करतात. सिम्पटम्स काय म्हणतात, जेव्हा ते RBCला रप्चर करतात, इरिथ्रोसाइटला रप्चर करतात, तेव्हा आपल्याला काय दिसायला लागतं, सिम्पटम्स. ओके, आणि त्या स्टेजला आपण म्हणतो एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज. ओके, आता RBC रप्चर केली, सिम्पटम दिसले आणि काय करतं, ते फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स तयार करतं. एक तर मेल गॅमेटोसाइट करतं आणि फिमेल गॅमेटोसाइट. ओके, मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट तयार करतं. ओके, मग जेव्हा ते मेल आणि फिमेल गॅमेट आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस जर आपल्याला मॉस्किटो चावला, डिपेंडिंग अपॉन दॅट मॉस्किटो, जर तो मॉस्किटो मेल असेल तर त्या ठिकाणी तो ब्लडमधून फिमेल गॅमेट घेईल आणि जर तो मॉस्किटो फिमेल असेल तर तो ब्लडमधून काय घेईल, मेल गॅमेट. आणि त्या मॉस्किटोच्या शरीरामध्ये काय होईल,
फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल, झायगोट फॉर्मेशन, आणि झायगोटचं कन्वर्जन कशामध्ये होईल, oocytes-मध्ये. ओके, आणि oocytes नंतर ते फुटतील आणि कुठं जातील, ट्रॅव्हल टू द सलायवरी ग्लँड. कुठं जातील, ट्रॅव्हल करतील कुठपर्यंत, सलायवरी ग्लँड. जेव्हा ते oocytes सलायवरी ग्लँडमध्ये जातात तेव्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, स्पोरोझाइट्समध्ये. कशामध्ये होतं, स्पोरोझाइट्समध्ये. आणि ते स्पोरोझाइट्स परत काय होतं, स्पोरोझाइट्स जेव्हा परत मग मॉस्किटो, आता त्या दुसऱ्या मॉस्किटोमध्ये काय झालं, स्पोरोझाइट्स आहे. जेव्हा ते मॉस्किटो परत दुसऱ्या ह्युमनला बाइंड होतं तेव्हा तो परत स्पोरोझाइट्स कशामध्ये जातं, लिव्हरमध्ये जातं. आणि हीच प्रोसेस काय होणार, रिपीट होणार. याला आपण म्हणतो मलेरियल सायकल. काय म्हणतो, मलेरिया सायकल और लाईफ सायकल ऑफ मलेरिया. आलं लक्षात सगळ्यांना. आणि हीच सायकल काय होते, रिपीट होते आणि परत काय होत राहते, कम्युनिकेशन. ओके, म्हणजे डिसीज काय होतो, कम्युनिकेबल होत असतो. आलं लक्षात. हे झाली लाईफ सायकल ऑफ मलेरिया. आता आपल्याला बघायचं त्याचं केमिकल क्लासिफिकेशन. ओके, आपण बघू आता केमिकल क्लासिफिकेशन ऑफ अँटी मलेरियल एजंट. ओके, क्लास आता बघा, मेन क्लास किती आहेत, 5. पहिला आहे क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये 3 सबटाईप्स आहेत. अल्कोलाइड्स एक्झाम्पल आहे क्विनिन. 4 अमायनो क्विनोलिन एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन आणि अमोडिया क्विन. नंतर आहे 8 अमायनो क्विनोलिन्स एक्झाम्पल आहे प्रायमाक्विन. सेकंड आहे ॲक्रिडिन्स एक्झाम्पल आहे मेपॅक्रिन किंवा क्विनॅक्रिनसुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, नंतर आहे बायग्वॅनाइड्स एक्झाम्पल आहे प्रोग्वायनिल. नंतर पायरिमिडिन डेरिव्हेटिव्ज और डाय अमायनो पायरिमिडिन्स एक्झाम्पल आहे पायरिमिथॅमाइन. अँड लास्ट आहे मिसलेनियस क्लास, त्यामध्ये 2 सबटाईप्स आहेत. पहिली आहे सल्फोनामाइड्स एक्झाम्पल आहे प्रोंटोसिल आणि सेकंड आहे सल्फोन्स एक्झाम्पल आहे डॅप्सोन. ओके, रिपीट करू क्लासिफिकेशन. सिम्पल आहे. काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि त्याला बॅक करायचं, तुम्हाला एकदा परत क्लासिफिकेशन येऊन जाईल. ओके, आता बघा पहिला ड्रग बघू आपण, क्विनिन. काय आहे बघा, इट इज अ फर्स्ट ड्रग हॅविंग अ सिग्निफिकंट अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी. इट इज अँड अल्कलॉइड प्रेझेंट इन अ सिंकोना बार्क. तुम्हाला माहिती की हा कुठं प्रेझेंट असतो, सिंकोना बार्कमध्ये क्विनिन प्रेझेंट आहे. त्याच्या प्रॉपर्टीज बघा, व्हाईट और फेंटली येलो क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस, bitter taste, solubility slightly soluble in water, soluble in alcohol, dilute acid and dilute ammonia solution, and it produces blue fluorescence with the dilute H2SO4. ओके, काय म्हणते, जेव्हा त्याला H2SO4 सोबत रिॲक्ट केलं तर कोणता कलर देतो, ब्ल्यू फ्लुरोसन्स. युजेस बघा त्याचे. पहिला यूज, इट इज रॅपिडली ॲक्टिंग ब्लड स्किझंटीसाइड अँड अल्सो गॅमेटोसाइड. काय करतं, गॅमेट फॉर्मेशन स्टॉप करतं. आपण त्याच्या लाईफ सायकल ऑफ मलेरियामध्ये बघितलेलं आहे. ओके, नंतर बघा, इट इज यूज्ड टू ट्रीट सिव्हिअर अँड कॉम्प्लिकेटेड मलेरिया कॉज्ड बाय पी फॅल्सिफेरम, टू ट्रीट सेरिब्रल मलेरिया, to relieve nocturnal means night leg cramp and to relieve muscle cramp in myotonia congenita. आता myotonia congenita म्हणजे काय, इट इज अ ॲबनॉर्मलिटी इन द स्केलेटल मसल. काय होते, मायोटोनिया कंजेन्शिया म्हणजे स्केलेटल मसलमध्ये काय येणार, ॲबनॉर्मलिटी येणार, त्यामुळे त्या ठिकाणी क्रॅम्प्स होणार. ओके, सेरिब्रल मलेरिया म्हणजे काय असते, म्हणजे मलेरियल सिम्टम्स असतीलच, इन्क्लुडिंग न्यूरोलॉजिकल सिम्टम्ससुद्धा त्या पेशंटला दिसायला येतील. अँड ॲज अ स्क्लेरोझिंग एजंट, कोणता आहे, स्क्लेरोझिंग एजंट इन कॉम्बिनेशन विथ युरेथिन. स्क्लेरोझिंग एजंट म्हणजे असे एजंट किंवा अशी कंडिशन ज्यामध्ये ते एजंट यूज करतात, म्हणजे स्क्लेरोटोमा, ज्यामध्ये काय होतं, स्किनला थिकनिंग होते, स्वेलिंग होते. ओके, त्या कंडिशनमध्ये युरेथिनसोबत हा एजंट देतो, म्हणजेच क्विनिन. अँड इट हॅज अ माइल्ड ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक प्रॉपर्टी बट इट इज नॉट युज्ड फॉर दिस पर्पज. त्याची प्रॉपर्टी आहे, अँटीपायरेटिक पण आहे, ॲनाल्जेसिक पण आहे, पण त्या पर्पजसाठी यूज करत नाही. बघा त्याचे ब्रँड नेम आहे मलेरिया मिक्सचर, फ्लुईफुई,
फ्ल्यूफोई आणि विगोटॅप हे काय झालं त्याचं ब्रँड नेम. आणि फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, टॅबलेट अँड इंजेक्शन. ओके, आता आपण नेक्स्ट ड्रग बघू, तो आहे क्लोरोक्विन. ठीक आहे, आता आपण बघू नेक्स्ट ड्रग जो आहे क्लोरोक्विन. तुम्हाला सगळ्यांना माहिती क्लोरोक्विनचं क्लासिफिकेशनमध्ये बघितलं. क्लोरोक्विन हा 4 अमायनो क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह आहे. क्विनोलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती बघा. सगळ्यांनी माझ्यासोबत ड्रॉ करायचा प्रयत्न करा. स्ट्रक्चर हे झालं क्विनोलिन, ज्यामध्ये अल्टरनेट बॉन्डिंग, नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे झालं क्विनोलिनचं स्ट्रक्चर. ओके, ह्या क्विनोलिनच्या 7व्या कार्बन ॲटमला क्लोरो ग्रुप अटॅच होतो, म्हणजे झालं हे क्लोरो. आणि आपल्याला माहिती आहे हा क्लोरोक्विन कोणता आहे, 4 अमायनो डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 4थ्या पोझिशनला काय अटॅच असणार आहे, 2 हायड्रोजन. हा एक हायड्रोजन, आणि ह्या ठिकाणी तो 4 अमायनोचा जो दुसरा हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होईल, 4 डायइथिल अमायनो 1 मिथिल ब्युटिल अमायनो ग्रुपने. ओके, घाबरून नका जाऊ. काय बघा इथं CH 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 CH. ओके, 4 कार्बन म्हणजे झालं ब्युटिल अमायनो ग्रुपनी. ओके, ब्युटिल कोणता अमायनो आहे, डायइथिल, हे झालं डायइथिल 1 मिथिल. ओके, बाकीच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायचं. हे स्ट्रक्चर कशाचं झालं, क्लोरोक्विनचं. कशाचं झालं, क्लोरोक्विन. बघा क्लोरोक्विन 7व्या पोझिशनला क्लोरो ग्रुप, हे आहे क्विनॉल. त्याच्या 4थ्याला अमायनो ग्रुप. अमायनोमध्ये 2 हायड्रोजन असतात, एक हायड्रोजन इथं आहे आणि दुसरा हायड्रोजन कोणत्या या बल्की ग्रुपनं रिप्लेस होईल. ओके, हा ग्रुपचं नाव काय मग बघा, 1 2 3 4 ब्युटिल अमायनो. कोणतं ब्युटिल, डायइथिल ब्युटिल अमायनो 1 मिथिल. ओके, ह्या ग्रुपनी रिप्लेस होईल. आणि त्याचं केमिकल नेम कसं येईल मला सांगा बरं. पॅरेंट तुम्हाला माहिती क्विनोलिन आहे. ओके, पॅरेंट कोणता आहे, 4 अमायनो क्विनोलिन, बरोबर आहे. म्हणजे आपण शेवटी लिहू त्याचं क्विनोलिन. ओके, हे झालं पॅरेंट. आता मला सांगा हे क्विनोलिनच्या व्यतिरिक्त काय आहे, 7व्या पोझिशनला क्लोरो, म्हणजे 7 क्लोरो, 4थ्याला अमायनो आहे, पण तो अमायनो कोणता अमायनो झाला मला सांगा बघा. 4 इन ब्रॅकेट 4 डायइथिल, बघा 1 2 3 4 4 डायइथिल अमायनो 1 मिथिल. बघा डायइथिल अमायनो, परत त्या ब्युटिलच्या पहिल्या कार्बन ॲटमला मिथिल आहे म्हणून 1 मिथिल ब्युटिल, आणि हा अमायनो, परत ब्युटिल अमायनो ब्रॅकेट क्लोज क्विनोलिन. ओके, हे काय झालं क्लोरोक्विनचं स्ट्रक्चर आणि त्याचं केमिकल नेम. राहीन लक्षात सगळ्यांना, कळालं कसं आलं बघा. 7 क्लोरो क्विनोलिन, 4 अमायनो क्विनोलिन आहे, पण ह्या 4 कार्बन आहे, 4 नायट्रोजनला म्हणजे अमायनो ग्रुपला एवढा बल्की ग्रुप अटॅच आहे, ते आपण इथं लिहिला. आणि 7व्या पोझिशनला क्लोरो. ओके, हे स्ट्रक्चर कशात झालं, क्लोरोक्विनचं. आता बघू आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी. बघा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. क्लोरोक्विन फॉस्फेट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस, टेस्ट बिटर, अँड इट डिस्कलर्ड व्हेन एक्सपोज्ड टू लाईट. व्हाईट कलर काय होणार, निघून जाणार, दुसरा कलर्ड होणार. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. ओके, कशामध्ये सोल्युबल आहे, फ्रीली, वॉटरमध्ये फ्रीली सोल्युबल, आणि क्लोरोफॉर्ममध्ये कसं आहे, स्लाइटली सोल्युबल. केमिकल प्रॉपर्टी बघा. व्हेन इट इज ट्रीटेड विथ पिक्रिक ॲसिड सोल्युशन, क्रिस्टल्स ऑफ पिक्रेट हॅविंग मेल्टिंग पॉईंट 207 डिग्री आर ऑप्टेन. ह्याच्या आधी पण ही टेस्ट बघितली आपण मेट्रोनिडाझोलसोबत, आतासुद्धा आहे. काय म्हणते, कशासोबत रिॲक्ट करायचं आहे, पिक्रिक ॲसिड सोल्युशनसोबत पण ह्या ठिकाणचा मेल्टिंग पॉईंट किती येणार, 207 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि सेकंड आहे व्हेन इट सोल्युशन इज नायट्रिक ॲसिड इज वार्म विथ अमोनियम मॉलिब्डेट सोल्युशन, येल्लो प्रेसिपिटेशन इज ऑप्टेन. काय करते, येल्लो कलर देतं. ओके, बघा त्याचे युजेस. पहिला आहे टू सप्रेस और क्युअर मलेरिया, दुसरा टू ट्रीट अमेबिक हिपॅटिटिस,
टू ट्रीट giardiasis, टू ट्रीट क्रोनिक डिस्कॉइड अँड सिस्टेमिक ल्युपस इरिथ्रोमॅटोसस. क्रोनिक डिस्कॉइड म्हणजे काय? अशी कंडिशन ज्यामध्ये आपली इम्युन सिस्टीम काय करते? चुकीनं काय करते? हेल्दी टिश्यूला काय करते? अटॅक करते. त्या कंडिशनला आपण म्हणतो क्रोनिक डिस्कॉइड. टू ट्रीट रुमॅटॉइड अर्थरायटिस दॅट इज ड्यू टू इट्स अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. हे झाले क्लोरोक्विनचे युजेस. त्याचं ब्रँड नेम बघा, सिप्लाक्विन, अमोईबायोटिक आणि निवाक्विन. हे झालं त्याचे ब्रँड नेम. आणि फॉर्म्युलेशन आहे टॅबलेट, इंजेक्शन. नेक्स्ट बघू आपण अमोडियाक्विन. इट इज अ डिफर फ्रॉम क्लोरोक्विन इन हॅव्हिंग 4 हायड्रॉक्सी ग्रुप 3 डायथिल अमायनो मिथिल फिनिल अमायनो ग्रुप इन्स्टेड ऑफ 4 डायमिथिल अमायनो 1 मिथिल ब्युटिल अमायनो ग्रुप. जो बल्की ग्रुप आहे तो कशाने रिप्लेस होईल? 4 हायड्रॉक्सी 3 डायथिल अमायनो मिथिलने. बघू स्ट्रक्चर काढून. ठीक आहे, बघू अमोडियाक्विनचं स्ट्रक्चर. हे बेसिक आहे क्विनोलिन. अमोडियाक्विनसुद्धा 4 अमायनो क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह आहे. क्विनोलिनचं स्ट्रक्चर, त्याच्या 7व्या पोझिशनला क्लोरो, 4थ्या पोझिशनला अमायनो. एक हायड्रोजन जशा तसा दुसरा हायड्रोजन बल्की ग्रुपने अटॅच होतो. जसे ह्या ठिकाणी बघा 4 डायथिल अमायनो 1 मिथिल ब्युटिल अमायनो होतं, ते कशाने रिप्लेस होणार आहे सांगितलं होतं बघा. 4 हायड्रॉक्सी 3 डायइथिल अमायनो मिथिल फिनिल. म्हणजे स्ट्रक्चर कसं येईल बघा बरं. ह्याला आधी काय अटॅच होणार? बेन्झिन रिंग. परत त्याला नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 6. काय म्हणते पुस्तक बघा सगळ्यांनी. 4थ्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप OH आणि तिसऱ्या आता मी नंबरिंग इकडून कंटिन्यू करते 1 2 3 4 5 6 कारण की इथं बॉन्डिंग केलेली आहे. तिसऱ्याला काय अटॅच होणार? 3 डायथिल अमायनो मिथिल म्हणजे घ्या CH2N आणि त्याला काय अटॅच होणार? C2H5 अँड C2H5. बरोबर आहे. हे स्ट्रक्चर कशाचं झालं? अमोडियाक्विनचं. आता ह्याचं बघू आपण केमिकल नेम. सिमिलरली फक्त हा अमायनो ग्रुप ब्रॅकेटमधलं चेंज आहे, बाकी सगळं जशाला तसं. म्हणजे केमिकल नेम काय येणार बघा? 7 क्लोरो 4 इन ब्रॅकेट 4 हायड्रॉक्सी 3 डायइथिल अमायनो मिथिल बेन्झिन रिंग म्हणजे फिनिल. आणि हे कशाला अटॅच आहे? या अमायनोला. बाहेर अमायनो आणि पॅरेंट कोणता आहे? क्विनोलिन. हे काय झालं त्याचं केमिकल नेम बघा. 7 क्लोरो पॅरेंट तर काय आहे? अमायनो क्विनोलिन. अमायनो क्विनोलिनला काय आहे? बेन्झिन रिंग म्हणजे त्याला आपण फिनिल. फिनिलच्या 4थ्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सी ग्रुप आणि तिसऱ्याला काय आहे? डायथिल अमायनो मिथिल ग्रुप अटॅच होतो. तेच आपण इथं लिहिलं. हे झालं त्याचं केमिकल नेम. आता बघू त्याच्या आपण प्रॉपर्टीज. ठीक आहे, बघा त्याच्या प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी. इट इज अ येलो क्रिस्टलाइन पावडर, odorless and has a bitter taste. Solubility. Very slightly soluble in ethanol, soluble in water and very slightly soluble in ethanol. Chemical properties. When it is treated with cobalt cyanide solution, it gives green precipitate. Uses क्लोरोक्विन सारखेच आहेत. काय करते? सप्रेस अँड क्युअर मलेरिया. नंतर amoebic hepatitis, to treat giardiasis, to treat chronic discoids and systemic lupus erythematosus and to treat rheumatoid arthritis. त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघा. अमोडियाक्विन टॅबलेट आणि ब्रँड नेम आहे फ्लॅवोक्विन अँड कॅमोक्विन. चला नेक्स्ट ड्रग बघू आपण. पायरीमिथॅमाइन. आपल्याला माहिती आहे हा पायरीमिथॅमाइन स्पेशली पायरीमिडीनचा क्लासचा आहे. पायरीमिडीन तुम्हाला माहिती स्ट्रक्चर बेन्झिन रिंग म्हणण्यापेक्षा
6 मेंबर रिंग, त्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला काय राहतो, नायट्रोजन. ओके. आणि अल्टरनेट डबल बॉन्ड. ओके, म्हणजे अनसॅच्युरेटेड रिंग. आता या ठिकाणी बघा, ह्याला नंबरिंग देऊ आधी आपण 1 2 3 4 5 6. ओके. काय म्हणते, पायरिमिडिन डेरिव्हेटिव्ज आहे, त्याच्या 6व्या पोझिशनला इथिल ग्रुप अटॅच होतो, म्हणजे C2H5. ओके. दुसऱ्या आणि चौथ्या कार्बन ॲटमला अमायनो ग्रुप, म्हणजे दुसऱ्याला NH2 आणि चौथ्याला NH2. ओके. आणि 5व्या कार्बन ॲटमला पॅराक्लोरोफिनिल ग्रुप अटॅच होतो. ओके. पॅराक्लोरोफिनिल म्हणजे बघा बेन्झिन रिंग, आणि त्या बेन्झिन रिंगला क्लोरो. ओके. आता बघा बरं, पॅरेंट तुम्हाला माहिती, पॅरेंट काय, पायरिमिडिन. पायरिमिडिनच्या दुसऱ्या कार्बन ॲटमला अमायनो, दुसऱ्या आणि चौथ्याला अमायनो, 5व्याला पॅराक्लोरोफिनिल आणि 6व्याला इथिल. अल्फाबेटिकली त्याला अरेंज करायचं. बघा मग अमाइन आधी येते, म्हणजे 2,4 डाय अमायनो, 5 इन ब्रॅकेट पॅराक्लोरोफिनिल, 6 इथिल, इथं 6 इथिल पायरिमिडिन, 6 इथिल पायरिमिडिन. हे झालं केमिकल नेम पायरिमिथॅमाइनचं आणि त्याचं स्ट्रक्चर. बघा परत सांगते, 2,4 डायामायनो, 5 इन ब्रॅकेट पॅराक्लोरोफिनिल, 6 इथिल पायरिमिडिन. ओके. बघा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस, टेस्टलेस, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन डायल्यूट मिनरल ॲसिड. Chemical property, when its solution in dilute sulfuric acid is treated with potassium mercuric iodide solution, a creamy white precipitation is obtained. Okay. Uses बघा त्याचे, it is a primary tissue schizenticide and blood schizenticide, hence used in the treatment of malaria in combination with sulfadiazine, used to treat toxoplasmosis, which is an infection due to the toxoplasma. Okay. And which causes eye and brain damage. And with sulfadoxine or dapsone, it is used to enhance anti-malarial activity. काय म्हणते, डॅप्सोनच्या कॉम्बिनेशनमध्ये जर दिलं तर काय करतं, अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी इन्हान्स करतं. त्यामुळे याचे फॉर्म्युलेशन काय आहे, सिम्पल पॅरिमिथॅमाइन प्लेन टॅबलेट, नंतर पायरिमिथॅमाइन अँड सल्फोडॉक्झिन इंजेक्शन, सल्फोमिथॉक्झिन अँड डॅप्सोन टॅबलेट. ओके. हे झालं त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. आणि ब्रँड नेम आहे पॅराल्फिन, डाराप्रिम आणि ओनली 2. ओके. हे झाले त्याचे ब्रँड नेम. आणि इथं आपला अँटी मलेरियल म्हणजेच अँटी प्रोटोझोल एजंटमधला दुसरा क्लास जो की आहे अँटी मलेरियल एजंट, तो एंड झालेला आहे. ओके. सगळ्यांनी छानपैकी मस्त अभ्यास करा आणि काळजी घ्या.